प्रकारचे जी काही अन्यायकारक फी वाढ केलेली असते शासनाने, मग ते महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ असतील, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे जे काही गट शिक्षणाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक फी स्ट्रक्चर, एक नियमावली, किती फी प्रत्येक वर्षी किती टक्के फी वाढवावी जी न्यायकारक आहे याचं शेड्यूल तयार केलेलं आहे। मात्र सरसकटपणे जर आपण बघितलं त्या खाजगी शाळा ह्या अत्यंत अन्यायकारक पद्धतीने फी वाढ करत असतात। आता जर आपण या शाळेचा मुद्दा आता आमचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी मांडला त्याप्रमाणे या शाळेमध्ये पेरेंट टीचर्स असोसिएशन आहे, परंतु त्यांच्या ज्या पेरेंट टीचर्स असोसिएशन मधले जे मेंबर आहेत त्यांना सुद्धा देखील अंधारात ठेवून ही फी वाढ केलेली आहे। त्यांच्या माहितीच्या व्यतिरिक्त ही फी वाढ झालेली आहे आणि कुठलीही फी वाढ जर फी स्ट्रक्चरच्या पेक्षा जर करायची असेल त्यांना तर सर्व त्याचे जे पालक असतील किंवा पेरेंट टीचर्स असोसिएशन या सर्वांना विश्वासात घेऊन ते कशा करता करतोय हे पटवून सांगणं गरजेचं आहे। मगाशी जसं योगेश पाटीलने सांगितलं की तुम्हाला परवडत असेल तर भरा, ऐपत नसेल तर तुम्ही तुमची पाल्य काढून टाका। ही शाळांची स्पष्टपणे मुजोरी आहे। राज्य सरकारने वेळेच या खाजगी शाळांवरती वचक ठेवावा, मग तो महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गट शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षण खात्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, खाजगी शाळांना वाटेल तेव्हा वाटेल तशी फी वाढ करायची मनमानी राज्य सरकारने देऊ नये, अन्यथा वेळ प्रसंगी राज्य सरकारची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करायला मागे पुढे पाहणार नाही। नाव श्रुती शेट्टी आहे, मी रुनवाल गार्डन्स मध्ये राहते आणि आम्ही हा फेब्रुवारी पासून आम्ही हा आंदोलन सुरू केलंय। म्हणजे आम्ही मनसेकडे एकदा अप्रोच केलं होतं की आमची ही समस्या सॉल्व्ह होईल म्हणून। आता माझा मुलगा 2023 मध्ये मी ऍडमिशन घेतले, नर्सरी ज्युनियर सिनियर। तर माझ्या मुलाची जी फी वाढ आहे 3 वर्षामध्ये ती 48% फी वाढ आहे। आणि जेव्हा मी ऍडमिन डिपार्टमेंटला जेव्हा अप्रोच केलं की माझी ही फी वाढ एवढी कशी काय, तर त्यांचं उत्तर मला असं आलंय की तुम्हाला ही फी परवडत असेल तर भरा, नाही तर तुम्ही सरळ तुमच्या मुलाला काढून टाका, पण ही फी काही कमी होणार नाही। तर जेव्हा मी त्यांना ह्याचं कारण विचारलं तर त्यांनी मला असं सांगितलं की हे आमच्या हायर ऑथॉरिटीज कडनं हे फीचं स्लॅब्स येतात आणि आता माझा मुलगा सिनियर टू फर्स्ट स्टँडर्डला जातोय तर त्याची परत फी वाढ 38% आहे। सो जेव्हा ह्याच्या रिगार्डिंग मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला एक सांगितलं की हे आमच्या हातात नाहीये, पण जर का तुम्हाला तुमच्या मुलाचं ऍडमिशन काढायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्या। आणि जसं मनसेकडनं आम्ही अप्रोच केलं तर आम्हाला सुरुवातीला आम्ही काही पॅरेंट्स होतो, 15-20 जण होतो, आता आम्ही जवळपास 300 प्लस पॅरेंट्स आहोत ज्यांनी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि आमचा विश्वास कुठे डगमगला नाहीये। आणि आमचे आतापर्यंत स्कूलने 30 ते 40% एकाच वेळी फी वाढवलेली आहे। आमचा त्याला विरोध आहे। नियमाच्या बाहेर जाऊन ही शाळा इथे काम करत आहोत। इथे सर्व राहणारे मध्यमवर्गीय सर्व फॅमिलीज आहेत, त्यांना त्यानुसारच त्यांनी फी वाढवली पाहिजे। 30% 40% जी फी वाढवणं हे नियमाच्या बाहेर आहे। वर्गामध्ये 30 ते 35 मुलं बसवणं हे नियमामध्ये आहे, तेव्हा 50 आणि 60 मुलं बसवता, या 50 आणि 60 मुलं बसवता त्याला आमचा विरोध नाही। शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे, वाढती लोकसंख्या आहे, मग तुम्ही तेवढी मुलं वाढवता तर मग तुम्ही फी मध्ये त्यांना मुभा देता का? या सगळ्या मुद्द्यांवर आमचा विषय आहे। आम्ही वारंवार त्यांना पत्र देतोय, वारंवार माहिती देतोय, सर्व इथे पालकही उपस्थित आहेत, पण इथे जे यांच्याकडनं जे स्टाफ आहे त्यांचा जो रिप्लाय येतो हा अपमानकारक रिप्लाय येतो। वारंवार सगळ्या पालकांचा अपमान केला जातो की तुम्हाला जर फी भरायची असेल तर फी भरा, तुमची ऐपत नसेल तर तुम्ही मुलांना बाहेर काढा। हे यांची मुजुरी आम्ही इथे चालून देणार नाही। नियमामध्ये राहून यांनी करावं, तर शाळेला इथे शिक्षण देता तुम्ही चांगली गोष्ट करता, पण नियमामध्ये राहून करा, आम्ही त्याचं स्वागत करू।